हॅलो, जय श्रीराम मित्र आणि मैत्रिणींनो. आणि फायनली आम्ही पोहोचलो पुण्यामध्ये. आणि मग पुण्यामध्ये गेल्यावर मग रिक्षा करून आम्ही घरी जात होतात. आणि हे बघा, श्री खूप छान व्ह्यू एन्जॉय करत होता. आणि मग आम्हाला जायचं होतं रिक्षा करून आमच्या सासूबाईंच्या घराकडे. मग सासूबाईंच्या इथे गेल्यावर श्री नवीन जागा बघून इतका रडत होता की म्हणजे माझं तिथं थांबणं अशक्य झालं होतं. मग हा खूप किरकिर करणार म्हणून आम्ही म्हणलात की चला म्हणजेच लल्लाच्या आत्याच्या मुलीच्या इकडे म्हणजेच तायडीच्या इकडे गेलोत आम्ही. तिकडे गेल्यानंतर मी म्हणलं अगोदर बाई म्हणजे झोक्याची व्यवस्था करा, कारण श्रीला झोक्यात झोपायची सवय आहे ना म्हणून. मग झोक्याची सोय तिनं मी तिकडं गेले की म्हणजे लगेचच झोका बांधायची म्हणजे सोय केली आणि श्री फायनली झोपला. मग नंतर मीही कुठं मोकळा श्वास घेतला ते झोपल्यानंतर. मग आम्ही जेवण केले आणि जेवण करत मग आमच्या गप्पाही रंगल्या. मग नंतर मग आम्ही ना रात्री म्हणजे ट्रेनमध्ये आमची झोप झाली नव्हती म्हणून आम्ही दुपारी ना खूप छान झोप झाली, आम्ही खूप छान झोप घेतली. आणि उठल्यानंतर मग चहा खारी घेतली आणि म्हणजे शिवला घेऊन, शिव का त्याच्या आत्याच्या इकडेच होता 2-3 दिवस, तर शिवला घेऊन त्याच्या आत्याही आल्या होत्या. मग आम्ही सगळे खूप गप्पा मारत बसलो होतो. आणि आमचं कसं आहे ना, आम्ही एक म्हणजे जमला की खूप गप्पा असतात. आणि इकडे भावांचं प्रेम इतकं ओतू जात होतं ना की बघायचंच काम नाही. मग नंतर सगळे इकडं होते म्हणून म्हणजे खिचडी केली, इकडं मसाले भात म्हणतात, आणि श्रीला शिरा करून खाऊ घातला. आणि आम्ही सगळ्यांना म्हणजे जेवण केलं. जेवण करत खूप गप्पा मारल्या. आणि मग हे बघा, इकडं हा डुगू आहे, हे खूप छान खेळत होते. डुगू श्री खेळत होता आणि श्रीची काही झोपायची तयारी नव्हती म्हणून श्रीला गाडा खेळायचा होता. आणि मीही मग नंतर त्याला झोपी घालून झोपी गेले. बाय बाय, गुड नाईट.